तुम्ही कधी विचार केला आहे का? काही माणसं आयुष्यात कितीही संकट आली तरी कोसळत नाहीत, तर उलट प्रत्येक वेळी अधिक मजबूत बनून परत उभी राहतात. मकर राशीचं एक असं गुपित आहे जे प्रत्येकाला माहीत नसतं. त्यांच्या शांत चेहऱ्यामागे दडलेली एक अशी शक्ती आहे जी योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला कधीच उघड करत नाही. ज्योतिषशास्त्र या गूढ स्वभावामागचं नेमकं कारण काय सांगतं? मकर राशीचे लोक कमी बोलूनही मोठं यश कसं मिळवतात आणि त्यांच्या संयमामुळे आयुष्यात कोणते अनपेक्षित बदल घडतात, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटचा मुद्दा मकर राशीबद्दलची तुमची आजपर्यंतची समज पूर्णपणे बदलू शकतो. मकर राशी, तुमचं संयमच तुमचं गुपित शस्त्र आहे. ज्योतिष उघड करतं सत्य. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा घाईने घेतलेला निर्णय मोठं नुकसान करून जातो. पण मकर राशीच्या व्यक्तींमध्ये एक असा गुण असतो जो त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देतो. तो म्हणजे संयम. हा संयम फक्त शांत बसण्याचं नाव नाही, तर योग्य क्षणाची वाट पाहण्याची अद्भुत क्षमता आहे. अनेकांना वाटतं की मकर राशीचे लोक खूप धीमे असतात, पण सत्य हे आहे की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील यश अनेकदा उशिरा मिळतं, पण ते टिकाऊ आणि भक्कम असतं. ज्योतिषशास्त्र सांगतं की मकर राशीवर शनी ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्यात जबाबदारी, शिस्त आणि सहनशीलता हे गुण जन्मताच असतात. जेव्हा इतर लोक परिस्थितीसमोर हार मानतात, तेव्हा मकर राशीचे लोक शांत राहून योग्य संधीची वाट पाहतात. बाहेरून ते जरी शांत दिसत असले तरी त्यांच्या मनात प्रत्येक परिस्थितीचं अचूक विश्लेषण सुरू असतं. ते कोणावर लगेच विश्वास ठेवत नाहीत आणि कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेत नाहीत. अनेक वेळा लोक त्यांच्या शांत स्वभावाचा गैरसमज करून त्यांना कमकुवत समजतात, पण हीच सर्वात मोठी चूक ठरते. कारण मकर राशीचा संयम हा त्यांच्या विजयाचा पाया असतो. योग्य वेळ आल्यावर ते अशी चाल खेळतात की अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. ते बोलून कमी आणि कृतीतून जास्त उत्तर देतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक यशामागे दीर्घकाळ केलेली मेहनत आणि अढळ संयम दडलेला असतो. नातेसंबंधामध्येही मकर राशीचे लोक सहज हार मानत नाहीत. ते नातं टिकवण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करतात. मात्र वारंवार विश्वासघात, अपमान किंवा दुर्लक्ष सहन केल्यानंतर ते शांतपणे मागे हटतात. एकदा त्यांनी एखाद्या व्यक्तीपासून अंतर ठेवायचं ठरवलं तर पुन्हा मागे वळून पाहण्याची शक्यता फार कमी असते. त्यांचा निर्णय भावनेवर नव्हे, तर अनुभवावर आधारित असतो. करिअर आणि आर्थिक बाबतीतही त्यांचा संयम त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो. ते पटकन श्रीमंत होण्याच्या मोहात पडत नाहीत. हळूहळू, सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने ते आपलं भविष्य घडवत राहतात. त्यामुळे सुरुवातीला त्यांची प्रगती संथ वाटली तरी काही वर्षांनी ते इतरांपेक्षा खूप पुढे गेलेले दिसतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक मोठं यश हे घाईमुळे नाही, तर योग्य वेळेची केलेली प्रतीक्षा आणि योग्य निर्णय यामुळे मिळालेलं असतं. ज्योतिषातील एक महत्त्वाचं निरीक्षण असंही सांगतं की मकर राशीच्या व्यक्तींना अनेक वेळा सुरुवातीला कठीण परीक्षा द्याव्या लागतात, पण त्या प्रत्येक परीक्षेतून ते अधिक मजबूत होत जातात. संकट त्यांना घाबरवत नाही, उलट त्यांना अधिक अनुभवी आणि सक्षम बनवतात. म्हणूनच अनेक मकर राशीचे लोक आयुष्याच्या उत्तरार्धात मोठं नाव, सन्मान आणि स्थिरता मिळवताना दिसतात. जर तुमचीही रास मकर असेल तर लक्षात ठेवा, तुमचं सर्वात मोठं गुपित शस्त्र तुमचा संयम आहे. इतर जिथे घाई करतात तिथे तुम्ही योग्य क्षणाची वाट पाहता. इतर जिथे हार मानतात तिथे तुम्ही शांतपणे पुढे चालत राहता. कदाचित आज तुमच्या मेहनतीचं फळ दिसत नसेल, पण योग्य वेळ आल्यावर तुमचाच विजय होणार आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचं खरं सामर्थ्य त्यांच्या शांत स्वभावात, दृढ निश्चयात आणि अढळ संयमात दडलेलं असतं. ज्यांना हे सत्य समजतं तेच आयुष्यात मोठ्या उंचीवर पोहोचतात. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक विशेष गोष्ट अनेकदा दिसून येते. ते आपल्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकत असतात. त्यांना फसवणूक, अपयश किंवा अडचणी यांची भीती नसते, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक प्रसंग भविष्यासाठी एक नवीन धडा घेऊन येतो. त्यामुळे त्यांची विचारसरणी दिवसेंदिवस अधिक परिपक्व होत जाते. ते एखाद्या घटनेवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी
त्या घटनेचा परिणाम काय होईल याचा आधी विचार करतात. ही सवय त्यांना अनेक चुकीच्या निर्णयांपासून वाचवते. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांना अनेकदा आयुष्यात अशी माणसं भेटतात जी त्यांच्या शांत स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पण मकर राशीची निरीक्षण शक्ती इतकी तीक्ष्ण असते की ते समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यापेक्षा वागण्यावर जास्त लक्ष देतात. कोणाच्या शब्दांपेक्षा त्यांची कृती काय सांगते हे ते बारकाईने पाहतात. त्यामुळे वेळ गेल्यानंतर त्यांना प्रत्येक व्यक्तीचं खरं रूप स्पष्टपणे समजू लागतं. कामाच्या ठिकाणी मकर राशीचे लोक प्रसिद्धीपेक्षा विश्वास कमावण्यावर भर देतात. ते स्वतःची जाहिरात करण्यापेक्षा स्वतःचं काम बोलू देतात. सुरुवातीला त्यांना अपेक्षित कौतुक मिळत नसल्याचं दिसू शकतं, पण कालांतराने लोक त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू लागतात. कारण त्यांना माहीत असतं की मकर राशीचा व्यक्ती दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करेल. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःसाठी उंच ध्येय निश्चित करतात. मात्र त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ते शॉर्टकटचा मार्ग निवडत नाही. प्रत्येक पायरी योग्य प्रकारे पार करत पुढे जाण्यावर त्यांचा विश्वास असतो. म्हणूनच त्यांना मिळणारे यश टिकाऊ असतं. जे लोक फक्त झटपट परिणाम शोधतात त्यांना मकर राशीच्या व्यक्तींची वाटचाल संथ वाटू शकते, पण शेवटी यशाचं शिखर गाठणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव ठळकपणे दिसून येतं. भावनिकदृष्ट्याही मकर राशीचे लोक खूप खोल असतात. ते आपल्या भावना प्रत्येकासमोर व्यक्त करत नाहीत. त्यांच्या मनात किती प्रेम, काळजी किंवा वेदना आहे हे फक्त अगदी जवळच्या व्यक्तींनाच समजू शकतं. म्हणूनच अनेकदा लोक त्यांना कठोर समजतात, पण वास्तवात ते आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना नात्यांमध्ये दिखावा नको असतो. त्यांना प्रामाणिकपणा आणि सातत्य महत्त्वाचं वाटतं. आर्थिक बाबतीत त्यांची दूरदृष्टी विशेष उल्लेखनीय असते. खर्च करण्यापूर्वी ते भविष्यातील गरजांचा विचार करतात. ते प्रत्येक संधीचा विचार करून निर्णय घेतात आणि अनावश्यक जोखीम टाळतात. त्यामुळे संकटाच्या काळातही ते इतरांपेक्षा अधिक स्थिर राहतात. त्यांच्यासाठी पैसा हा केवळ खर्च करण्याचं साधन नसून सुरक्षित भविष्य घडवण्याचं माध्यम असतो. ज्योतिषातील संकेत असेही दर्शवतात की मकर राशीच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल अचानक घडतात. अनेक वर्ष शांतपणे मेहनत केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा आणि मोठी संधी मिळते. हा काळ त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्यावेळी त्यांच्या आधीच्या प्रत्येक संघर्षाचं महत्त्व त्यांना जाणवतं. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये आणखी एक दुर्मिळ गुण असतो. ते संकटातही इतरांना धीर देऊ शकतात. स्वतः अडचणीत असतानाही ते इतरांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या शब्दांमध्ये अनुभवाची ताकद असते. त्यामुळे अनेक लोक नकळत त्यांच्याकडे सल्ल्यासाठी आकर्षित होतात. ते स्वतःला नेता म्हणवत नाही, पण त्यांच्या वागण्यामुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. जीवनात जेव्हा सर्व काही त्यांच्या मनाविरुद्ध घडत असल्यासारखं वाटतं, तेव्हाही मकर राशीचे लोक पूर्णपणे कोसळत नाहीत. ते काही काळ शांत राहतात, परिस्थितीचा अभ्यास करतात आणि नंतर नव्या ऊर्जेने पुन्हा सुरुवात करतात. त्यांच्या या पुनरागमनाची ताकदच त्यांना विशेष बनवते. ते अपयशाला शेवट समजत नाही, तर पुढील यशासाठीची तयारी समजतात. याच कारणामुळे ज्योतिषशास्त्रात मकर राशीला सहनशीलता, स्थिरता आणि दीर्घकालीन यशाचं प्रतीक मानलं जातं. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वळण त्यांना अधिक सक्षम, अधिक शहाणं आणि अधिक प्रभावशाली बनवत जातं. म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींचं खरं सामर्थ्य त्यांच्या आवाजात नसून त्यांच्या शांत कृती, त्यांच्या निश्चयात आणि वेळ आल्यावर स्वतःचं स्थान सिद्ध करण्याच्या अद्वितीय क्षमतेत दडलेलं असतं. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अंतर्गत ताकद. अनेक वेळा बाहेरून सर्व काही शांत दिसत असलं तरी त्यांच्या मनात मोठे निर्णय आकार घेत असतात. ते प्रत्येक गोष्ट कोणालाही सांगत नाहीत. आपल्या योजना, स्वप्न आणि पुढचं पाऊल ते योग्य वेळ येईपर्यंत गुप्त ठेवतात. म्हणूनच अनेकदा त्यांच्या यशाने लोक आश्चर्यचकित होतात. कारण जेव्हा इतरांना त्यांच्या प्रगतीची जाणीव होते, तेव्हा मकर राशीची व्यक्ती आधीच खूप पुढे गेलेली असते. त्यांच्यामध्ये स्वतःला सतत सुधारत राहण्याची विलक्षण क्षमता असते. एखादी चूक झाली तर ते त्याच चुकांसाठी इतरांना दोष देत बसत नाहीत. उलट त्या अनुभवातून स्वतःमध्ये कोणता बदल करायचा याचा विचार करतात. ही सवय त्यांना प्रत्येक वर्षागणिक अधिक सक्षम बनवत जाते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक परिपक्वता दिसून येते, जी सहजपणे कोणाकडेही आढळत नाही. मकर राशीचे लोक वेळेची किंमत चांगली ओळखतात. त्यांना माहिती असतं की प्रत्येक क्षण योग्य प्रकारे वापरला तर भविष्य अधिक मजबूत होऊ शकतं. त्यामुळे ते रिकाम्या चर्चांमध्ये किंवा विनाकारण वादांमध्ये वेळ वाया घालवत नाही.
त्यांना स्वतःचे ध्येय अधिक महत्त्वाचं वाटतं. ही सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देते, कारण ते भावनांपेक्षा परिणामांवर अधिक लक्ष केंद्रित करतात. कुटुंबाबद्दल त्यांची भावना अत्यंत प्रामाणिक असते. ते प्रत्येक वेळी आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करत नाही, पण गरज पडली तर सर्वात आधी पुढे उभे राहणारे तेच असतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर संकट आलं तर स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून ते मदतीसाठी धाव घेतात. त्यांच्या या जबाबदारीच्या भावनेमुळे कुटुंबातील अनेकांना त्यांच्यावर निस्सीम विश्वास असतो. ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिलं तर मकर राशीच्या आयुष्यात काही नाती ही केवळ योगायोगाने येत नाहीत. काही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात त्यांना महत्त्वाचे धडे शिकवण्यासाठी येतात. काही जण प्रेरणा देतात तर काही जण विश्वासघात करून त्यांना अधिक मजबूत बनवतात. मकर राशीच्या व्यक्ती जसजशा वयाने पुढे जातात तसतसा त्या लोकांची निवड अधिक काळजीपूर्वक करू लागतात. त्यांच्या आयुष्यात लोकांची संख्या कमी असू शकते, पण जे असतात ते विश्वासू असतात. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संकटातही त्यांचा विचार करण्याचा वेग कमी होत नाही. अनेक जण घाबरून चुकीचे निर्णय घेतात, पण मकर राशीचे लोक परिस्थितीचं तुकड्या तुकड्यांनी विश्लेषण करतात. त्यांना प्रत्येक समस्येचं मूळ कारण शोधण्याची सवय असते. त्यामुळे ते फक्त तात्पुरता उपाय शोधत नाही, तर भविष्यात तीच अडचण पुन्हा निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतात. समाजात मान सन्मान मिळवण्याची त्यांची इच्छा असते, पण तो फक्त नावापुरता नसावा अशी त्यांची अपेक्षा असते. लोकांनी आपल्या कामामुळे, प्रामाणिकपणामुळे आणि स्वभावामुळे आदर करावा ही त्यांची खरी इच्छा असते. म्हणूनच ते आपल्या प्रतिमेबाबत नेहमी जागरूक असतात. एकदा विश्वास निर्माण झाला की तो टिकवण्यासाठी ते कोणतीही तडजोड करत नाही. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये शांत नेतृत्वाची कला असते. ते मोठमोठी भाषणं देत नाही किंवा स्वतःला पुढे करण्याचा प्रयत्न करत नाही, पण जेव्हा एखाद्या समूहाला दिशा देण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे निर्णय स्थिर आणि प्रभावी ठरतात. लोक त्यांच्या अनुभवावर आणि निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवतात. त्यामुळे नेतृत्व त्यांच्याकडे अनेकदा आपोआप येते. त्यांच्या आयुष्यातील मोठा बदल अनेकदा तेव्हाच घडतो जेव्हा ते स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकतात. सुरुवातीला ते स्वतःवर कठोर टीका करतात, पण जसजसे अनुभव वाढतात तसतसे त्यांना स्वतःची खरी ताकद समजू लागते. त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते. त्यांच्या आत्मविश्वासामुळे अनेक बंद झालेले मार्ग पुन्हा उघडू लागतात. मकर राशीसाठी सर्वात मोठा संदेश असा आहे की प्रत्येक संघर्ष हा तुमच्या भविष्याची तयारी करत असतो. प्रत्येक अडथळा तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेत असतो आणि प्रत्येक विलंब तुम्हाला अधिक योग्य संधीपर्यंत पोहोचवण्यासाठी घडत असतो. म्हणूनच अनेक ज्योतिषीय परंपरांमध्ये मकर राशीला वेळेच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करणारी रास मानलं जातं. त्यांच्या आयुष्यातील यश अचानक मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांची शिस्त, न बोलता केलेला संघर्ष, शांतपणे घेतलेले निर्णय आणि स्वतःवर ठेवलेले अढळ विश्वास दडलेला असतो. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींचा खरा प्रवास इतरांपेक्षा वेगळा असतो. तो हळूहळू सुरू होतो, पण शेवटी अतिशय उंच शिखरावर जाऊन पोहोचतो. मकर राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक अत्यंत दुर्मिळ गुण आढळतो. ते परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकतात, पण आपल्या तत्वांशी कधीही तडजोड करत नाही. आयुष्यात कितीही मोठी संधी समोर आली तरी ती त्यांच्या मूल्यांविरुद्ध असेल तर ते सहजपणे नकार देण्याची हिंमत ठेवतात. त्यांच्या दृष्टीने तात्पुरता फायदा मिळवण्यापेक्षा दीर्घकाळ टिकणारा सन्मान अधिक महत्त्वाचा असतो. म्हणूनच त्यांची प्रतिमा हळूहळू विश्वासार्ह व्यक्ती म्हणून निर्माण होत जाते. अनेकदा मकर राशीच्या व्यक्ती स्वतःच्या क्षमतेपेक्षा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात जास्त वेळ घालवतात. ते आपल्या जबाबदाऱ्या इतक्या मनापासून निभावतात की स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांकडे काही काळ दुर्लक्ष करतात. मात्र आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांना जाणवतं की स्वतःसाठी जगणं तितकंच आवश्यक आहे. त्या क्षणानंतर त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक परिवर्तन सुरू होतं. ते स्वतःच्या ध्येयांवर पुन्हा लक्ष केंद्रित करतात आणि नव्या उमेदीने पुढे वाटचाल करतात. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये दीर्घकालीन नियोजन करण्याची नैसर्गिक क्षमता असते. ते आज घेतलेल्या निर्णयांचा 5 किंवा 10 वर्षानंतर काय परिणाम होईल याचाही विचार करतात. त्यामुळे त्यांचे निर्णय अनेकदा इतरांना कठोर किंवा अतिशय विचारपूर्वक वाटू शकतात, पण काळ पुढे सरकल्यानंतर त्यांची दूरदृष्टी किती अचूक होती हे स्पष्ट होतं. म्हणूनच अनेक वेळा लोक सुरुवातीला त्यांच्या मताशी सहमत नसतात, पण नंतर त्याच निर्णयांचं कौतुक करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा शांत आत्मसन्मान असतो. ते स्वतःचा मान राखतात आणि इतरांचाही आदर करतात. पण जर कोणी वारंवार त्यांच्या स्वाभिमानाला धक्का देत असेल तर ते शांतपणे त्या व्यक्तीपासून दूर होतात.
ते वाद वाढवत नाही, पण अंतर कायमचं निर्माण करतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक नाती अशाच कारणांमुळे संपतात. रागामुळे नाही, तर स्वाभिमानामुळे. मकर राशीचे लोक आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचं महत्त्व ओळखतात. त्यांना नशिबावर विश्वास असला तरी ते फक्त नशिबाच्या भरवशावर बसून राहत नाही. त्यांच्यासाठी मेहनत हीच सर्वात मोठी पूजा असते. ते मानतात की योग्य प्रयत्न केल्याशिवाय कोणताही ग्रह किंवा योग पूर्ण परिणाम देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनात कर्माला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. ज्योतिषीय परंपरेनुसार मकर राशीच्या व्यक्तींमध्ये संकटाचा सामना करताना एक विलक्षण मानसिक स्थैर्य दिसून येतं. इतर लोक जेव्हा घाबरून दिशा हरवतात, तेव्हा हे लोक आपल्या मनावर नियंत्रण ठेवतात. ते परिस्थितीला दोष देण्याऐवजी पुढचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कठीण काळ संपल्यानंतर ते पूर्वीपेक्षा अधिक सक्षम बनून बाहेर पडतात. त्यांच्या आयुष्यात गुरु, मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तींची भूमिका विशेष असते. योग्य व्यक्तीकडून मिळालेला एक सल्ला त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. म्हणूनच ते अनुभवाला खूप महत्त्व देतात. वयाने मोठ्या किंवा ज्ञान असलेल्या व्यक्तींचा आदर करण्याची त्यांची वृत्ती त्यांना अनेक चुका टाळण्यास मदत करते. त्यांना प्रत्येक गोष्ट स्वतः करून शिकायची गरज वाटत नाही. इतरांच्या अनुभवातूनही ते मूल्यवान धडे घेतात. मकर राशीच्या व्यक्तींना शांत वातावरणात काम करणं अधिक आवडतं. सततचा गोंधळ, दिखावा किंवा स्पर्धेचं वातावरण त्यांना फारसं आकर्षित करत नाही. ते एकाग्रतेने काम करणं पसंत करतात. त्यामुळे ज्या क्षेत्रात सातत्य, शिस्त, नियोजन आणि जबाबदारी आवश्यक असते, त्या क्षेत्रात ते उल्लेखनीय यश मिळवू शकतात. त्यांची प्रगती आवाज न करता होत असते, पण तिचा परिणाम मात्र खूप मोठा असतो. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे क्षमा करण्याची कला. ते प्रत्येक चुकीला लगेच माफ करत नाहीत, पण कालांतराने त्यांना समजतं की मनात राग साठवून ठेवण्यापेक्षा स्वतःला मुक्त करणं अधिक आवश्यक आहे. ही जाणीव त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवते. ते भूतकाळाच्या ओझ्याखाली जगण्यापेक्षा भविष्य घडवण्यावर भर देतात. मकर राशीच्या व्यक्तींच्या प्रवासाकडे बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक मोठं यश हे योग्य वेळ, योग्य विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा परिणाम असतं. त्यांना मिळणारा सन्मान एका दिवसात निर्माण होत नाही. तो वर्षानुवर्षे जपलेल्या प्रामाणिकपणातून, कठोर परिश्रमातून आणि स्वतःच्या तत्वांवर ठाम राहण्याच्या वृत्तीतून तयार होतो. म्हणूनच मकर राशीचं खरं सामर्थ्य त्यांच्या शांत चेहऱ्यामागे लपलेल्या अढळ इच्छाशक्तीत असतं. जे लोक त्यांना फक्त वरवर पाहतात, त्यांना त्यांची खोली कधीच समजत नाही. पण जे त्यांना जवळून ओळखतात, ते त्यांच्या व्यक्तिमत्वातील स्थिरता, निष्ठा आणि असामान्य मानसिक बळाचा कायम आदर करतात. मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात एक अशी मानसिक रचना दिसून येते, जी त्यांना इतरांपेक्षा अधिक स्थिर बनवते. त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळावं अशी घाई नसते. उलट एखाद्या प्रश्नाचं उत्तर वेळेनुसार स्पष्ट होईल यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे ते अनेकदा संयमाने परिस्थिती घडताना पाहतात. त्या प्रतीक्षेदरम्यान ते निष्क्रिय राहत नाही, उलट स्वतःची तयारी अधिक मजबूत करत राहतात. म्हणूनच योग्य संधी समोर आली की त्यांना वेगळं काही सिद्ध करण्याची गरज भासत नाही. त्यांची तयारीच त्यांची ओळख बनते. मकर राशीचे लोक कोणत्याही गोष्टीकडे फक्त वर्तमानाच्या दृष्टीने पाहत नाहीत. त्यांना प्रत्येक कृतीचा भविष्यातील परिणाम महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे ते सहजपणे कोणाच्याही प्रभावाखाली येत नाहीत. त्यांना चमकदार आश्वासनापेक्षा ठोक वास्तव महत्त्वाचं वाटतं. अनेक वेळा लोक भावनिक निर्णय घेत असताना मकर राशीची व्यक्ती शांतपणे सर्व बाजू तपासत असते. म्हणूनच त्यांचे निर्णय कमी असतात, पण त्यांचा प्रभाव मोठा असतो. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा त्यांना जाणवतं की प्रत्येक लढाई लढणं आवश्यक नसतं. काही प्रसंगाकडे दुर्लक्ष करणं ही सुद्धा एक प्रकारची बुद्धिमत्ता असते. या जाणीवेनंतर त्यांच्या स्वभावात अधिक स्थैर्य येतं. ते प्रत्येक टीकेला उत्तर देत नाहीत, प्रत्येक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवण्याचीही गरज त्यांना वाटत नाही. त्यांच्या शांततेमागे पराभव नसतो, तर स्वतःच्या ऊर्जेचं योग्य व्यवस्थापन करण्याची कला असते. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये निरीक्षणातून शिकण्याची विलक्षण क्षमता असते. ते फक्त स्वतःच्या आयुष्यातून नव्हे, तर इतरांच्या यश, अपयशातूनही धडे घेतात. कोणत्या सवयी प्रगतीकडे नेतात आणि कोणत्या चुका माणसाला मागे खेचतात, हे ते बारकाईने लक्षात ठेवतात. त्यामुळे त्यांची जीवनशैली हळूहळू अधिक शिस्तबद्ध होत जाते. त्यांना प्रत्येक दिवसात थोडीशी सुधारणा महत्त्वाची वाटते आणि हीच छोटी प्रगती पुढे मोठं यश घडवते. त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते
नात्यांमध्ये शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात. मोठमोठी आश्वासनं देण्यापेक्षा दिलेले वचन पूर्ण करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे सुरुवातीला ते कमी बोलणारे वाटू शकतात, पण वेळ गेल्यानंतर त्यांच्या विश्वासार्हतेची खरी किंमत लोकांना समजू लागते. त्यांच्या सहवासात असलेल्या व्यक्तींना सुरक्षिततेची भावना मिळते, कारण मकर राशीची व्यक्ती सहजपणे जबाबदारी टाळत नाही. ज्योतिषीय विचारांनुसार शनीचा प्रभाव मकर राशीला केवळ परीक्षा देत नाही, तर व्यक्तिमत्व घडवण्याचीही संधी देतो. प्रत्येक कठीण अनुभव त्यांच्या मनात एक नवीन समज निर्माण करतो. त्यामुळे ते जसजसे वयाने पुढे जातात तसतसे त्यांचे निर्णय अधिक अचूक आणि संतुलित होत जातात. आयुष्याच्या सुरुवातीला जे संघर्ष वाटतात तेच पुढे त्यांच्या सर्वात मोठ्या सामर्थ्याचं कारण बनतात. मकर राशीचे लोक स्वतःच्या मर्यादा ओळखतात, पण त्या कायमच्या आहेत का असं कधी मानत नाहीत. त्यांना माहीत असतं की प्रत्येक कौशल्य मेहनतीने विकसित करता येतं. म्हणूनच ते सतत शिकण्याच्या प्रक्रियेत राहतात. नवीन अनुभव, नवीन ज्ञान आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची त्यांची तयारी त्यांना काळानुसार अधिक सक्षम बनवते. ते यशावर थांबत नाही आणि अपयशामुळे मागेही हटत नाही. त्यांच्या जीवनात मौनाचं एक वेगळंच महत्त्व असतं. अनेक वेळा ते उत्तर देण्याऐवजी शांत राहणं पसंत करतात, कारण त्यांना माहीत असतं की काही सत्य वेळच सिद्ध करते. प्रत्येक आरोपाला स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा खर्च करण्यापेक्षा स्वतःचं काम सुरू ठेवणं अधिक योग्य आहे, असा त्यांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे त्यांची प्रगती अनेकदा लोकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने होते, कारण ते वेळ वादात नव्हे तर विकासात गुंतवतात. भविष्यातील दृष्टीने पाहिल्यास मकर राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात मोठा लाभ त्यांच्या सातत्यात दडलेला असतो. जे काम इतर काही दिवसात सोडून देतात तेच काम मकर राशीचे लोक महिनोन्महिने आणि वर्षानुवर्षे चिकाटीने करत राहू शकतात. ही सातत्याची सवय त्यांना अशा ठिकाणी पोहोचवते जिथे फक्त प्रतिभा पुरेशी नसते. ते सिद्ध करतात की खऱ्या अर्थाने मोठं यश हे वेगाने नव्हे तर सातत्याने मिळतं. याच कारणामुळे मकर राशीचा प्रवास हा इतर राशींपेक्षा वेगळा मानला जातो. त्यांचं आयुष्य चमत्कारांवर उभं नसतं, तर मजबूत पाया, शांत विचार, योग्य वेळ, निष्ठावान प्रयत्न आणि अनुभवातून आलेल्या शहाणपणावर उभं असतं. जेव्हा जग बाह्य यशाकडे पाहत असतं तेव्हा मकर राशीची व्यक्ती स्वतःच्या अंतर्गत सामर्थ्याला अधिक बळकट करत असते. आणि हाच अदृश्य प्रवास एक दिवस त्यांच्या आयुष्याला अशी उंची देतो की अनेकांना वाटतं हे यश अचानक मिळालं, पण वास्तवात त्या प्रत्येक यशामागे वर्षानुवर्षे केलेला निशब्द संघर्ष, शिस्त, आत्मविश्वास आणि योग्य क्षणाची संयमी वाट पाहण्याची असामान्य क्षमता दडलेली असते. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात तरबेज असतात. याचा अर्थ त्यांना भावना नसतात असा नाही, तर त्या योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसमोरच व्यक्त कराव्यात असा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे अनेकदा त्यांच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज लावणं इतरांसाठी कठीण ठरतं. ते प्रत्येक आनंदाचा गाजावाजा करत नाही आणि प्रत्येक दुःखाचं प्रदर्शनही करत नाहीत. त्यांच्या मते शांत मनाने घेतलेले निर्णय हेच सर्वांना प्रभावी ठरतात. त्यांच्या जीवन प्रवासात अनुभवाचं स्थान खूप मोठं असतं. एकाच चुकांची पुनरावृत्ती करणं त्यांना अजिबात आवडत नाही. जर एखाद्या प्रसंगाने त्यांना एकदा दुखावलं असेल तर पुढच्या वेळी ते त्याच परिस्थितीत अधिक जागरूक असतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपयश त्यांना कमकुवत न करता अधिक शहाणं बनवतं. त्यांच्या विचारात हळूहळू स्पष्टता येते की ते कोणत्या मार्गावर चालायचं आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं हे सहज ओळखू लागतात. मकर राशीचे लोक लोकांच्या शब्दांवर पटकन विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यासाठी वेळ हीच खरी परीक्षा असते. एखादी व्यक्ती सातत्याने कशी वागते, संकटात तिचा स्वभाव कसा असतो आणि दिलेल्या शब्दाला ती किती जागते यावरून ते तिचं खरं मूल्य ठरवतात. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचं वर्तुळ लहान असलं तरी ते अत्यंत विश्वासू लोकांनी भरलेलं असतं. त्यांच्या आयुष्यात विश्वास हा सहज मिळत नाही, पण एकदा मिळाला तर तो खूप मूल्यवान ठरतो. कामाच्या बाबतीत त्यांची एक वेगळीच ओळख असते. ते अपूर्ण काम मागे सोडायला पसंत करत नाहीत. एखादी जबाबदारी स्वीकारली की ती पूर्ण होईपर्यंत त्यांचं लक्ष त्याच दिशेने केंद्रित राहतं. त्यामुळे अनेक वेळा ते इतरांपेक्षा जास्त मेहनत करताना दिसतात. त्यांना प्रसिद्धीपेक्षा समाधान महत्त्वाचं वाटतं. स्वतःला माहीत असतं की आपण काम पूर्ण प्रामाणिकपणे केलं आहे. ही भावना त्यांच्यासाठी कोणत्याही कौतुकापेक्षा मोठी असते. ज्योतिषीय दृष्टिकोनातून मकर राशीच्या व्यक्तींमध्ये वेळेचं
भान अत्यंत तीव्र असतं. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी योग्य क्षण निवडण्याची सवय असते. ते योग्य तयारीशिवाय मोठं पाऊल उचलत नाहीत. त्यामुळे काहींना ते संथ वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते आपल्या प्रत्येक हालचालीची मजबूत पायाभरणी करत असतात. त्यांच्या यशामागचं रहस्य वेग नसून अचूक वेळ आणि योग्य दिशा असते. त्यांच्या व्यक्तिमत्वात आत्मपरीक्षणाची सवयी खोलवर रुजलेली असते. दिवस संपल्यानंतर त्यांनी काय योग्य केलं आणि काय सुधारता येईल याचा ते शांतपणे विचार करतात. ही सवय त्यांना सतत प्रगतीच्या मार्गावर ठेवते. इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे त्यांचा विकास हा बाह्य परिस्थितीवर नव्हे तर अंतर्गत शिस्तीवर आधारित असतो. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आदर हा कमवण्याचा विषय असतो. ते कोणाकडूनही विनाकारण मान सन्मानाची अपेक्षा करत नाहीत. आपल्या वागणुकीतून, प्रामाणिकपणातून आणि सातत्यपूर्ण कृतीतून लोकांचा विश्वास मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर हा तात्पुरता नसतो, तर अनुभवातून निर्माण झालेला असतो. आयुष्यात अनेकदा अशा परिस्थिती येतात जिथे दोन मार्ग समोर उभे असतात, एक सोपा आणि दुसरा योग्य. मकर राशीची व्यक्ती बहुतेक वेळा योग्य मार्ग निवडते, जरी तो अधिक कठीण असला तरी, कारण त्यांना माहीत असतं की सहज मिळालेल्या गोष्टी अनेकदा टिकत नाहीत. त्यांना कष्टातून मिळालेल्या प्रत्येक यशाची खरी किंमत समजते आणि म्हणूनच ते त्या यशाचं जतनही तितक्याच जबाबदारीने करतात. त्यांच्या जीवनात शांत आत्मविश्वासाची ताकद सर्वाधिक प्रभावी ठरते. त्यांना प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. त्यांना माहीत असतं की वेळ आणि परिणाम हेच सर्वात मोठे पुरावे असतात. त्यामुळे ते इतरांच्या मतांमुळे आपल्या मार्गापासून विचलित होत नाहीत. एकदा एखादं ध्येय निश्चित केलं की त्याच्या दिशेने ते स्थिर पावलांनी पुढे जात राहतात. मकर राशीचा खरा प्रवास हा बाह्य यशापेक्षा अंतर्गत घडणाऱ्या परिवर्तनाचा असतो. प्रत्येक वर्ष त्यांना अधिक परिपक्व, अधिक संयमी आणि अधिक दूरदृष्टी असलेली व्यक्ती बनवतं. त्यांच्या जीवनात मिळालेली प्रत्येक संधी, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक प्रतीक्षा यांचा एक अदृश्य संबंध असतो. शेवटी जेव्हा ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात तेव्हा लोकांना फक्त त्यांचं यश दिसतं, पण त्या यशामागे असलेली वर्षानुवर्षाची तयारी, स्वतःवर ठेवलेला विश्वास, शांतपणे केलेली मेहनत आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची वृत्तीच त्यांना इतरांपेक्षा खऱ्या अर्थाने वेगळं आणि विशेष बनवते. जर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मकर राशीच्या स्वभावातील गुणांपैकी एखादा गुण तुम्हाला स्वतःमध्ये जाणवला असेल तर कमेंटमध्ये फक्त जय शनिदेव किंवा मकर असं नक्की लिहा. तुमचा अनुभव इतर प्रेक्षकांनाही प्रेरणा देऊ शकतो. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील किंवा मकर राशी असलेल्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अशी माहिती पहिल्यांदाच समजेल. अशा सखोल, अभ्यासपूर्ण आणि वेगळ्या राशीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन सुरू करा, जेणेकरून पुढील महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर आम्हाला आणखी दर्जेदार आणि विश्वासार्ह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो.